4:30च्या दरम्यान नारायणगाव एस टी स्टँडच्या बाजूला असलेल्या मुख्य बाजारपेठेमध्ये असणाऱ्या अष्टविनायक रेडीमेड्स या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आणि त्यानंतरनं आत्ता साधारण 9 वाजण्याचा सुमारास आपण ही परिस्थिती पाहताय। हे संपूर्ण दुकान जे कपड्याचं दुकान आहे हे जळून आगीमध्ये भस्मसात झालेलं आहे। ही बाजार नारायणगावची मुख्य बाजारपेठ असून या दुकानाच्या पाठीमागच्या बाजूला जी काही मार्केट आहेत त्या मार्केटमधनं सुद्धा अजूनही धूर या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत आहे। सकाळपासूनच इथं ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचप्रमाणे जुन्नर येथून अग्निशामक विभागाचा जो आग विझवण्याचे जे बंब आहेत ते देखील या ठिकाणी आणण्यात आले होते आणि या सर्वांच्या एकत्रित शर्थीच्या प्रयत्नातून तात्काळ तरी या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। परंतु अजूनही या संपूर्ण परिसरामध्ये ज्या काही पाठीमागच्या आजूबाजूचे जे काही व्यावसायिक आहेत त्या व्यवसायाच्या जी काही दुकानं आहेत तिथनंसुद्धा अजूनही धूर निघताना दिसून येतो आहे आणि त्यामुळं ग्रामस्थ अजूनही कार्यरत आहेत। अजूनही ही आग जी आहे धूर जो आहे या ठिकाणी पसरताना आपल्याला दिसून येतो आहे आणि त्यामुळे मोठ्या स्वरूपाची या ठिकाणी आर्थिक हानी या बाजारपेठेमध्ये झालेली आहे। कुठल्याही स्वरूपाची जीवितहानी झालेली नाही आहे। ही आग साधारणपणे प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे पहाटे 4 ते 4:30च्या दरम्यान लागल्या असल्याचं बोललं जात आहे। नारायणगाव पोलीस स्टेशनचे संपूर्ण जो स्टाफ आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहू शकता की नारायणगाव पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत महादेव शेलार हे देखील या ठिकाणी हे संपूर्ण आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं हा अग्निशामक जो आग विझवण्याचा बंब आहे हा बंब या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। जो सकाळपासूनच ही आग विझवण्याचा प्रयत्न साधारणपणे 5 वाजल्यापासून हे संपूर्ण आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न इथे सुरू आहेत। ग्रामस्थांचा देखील ही आग विझवण्यासाठी महत्त्वाचा वाटा आहे। ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत। आपण पाहू शकताय की नारायणगाव पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी ही आग आटोक्यात आणण्यासाठी देखील या ठिकाणी प्रयत्न करत आहे। या ठिकाणी काही खाजगी जे काही पाण्याचे टँकर आहेत ते पाण्याचे टँकरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत आणि हे पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्याचा सध्या तरी या ठिकाणी आटोक्यात आलेली आहे। परंतु परिसरामध्ये अजूनही धुराचे लोट या ठिकाणी उसळताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे एकंदरच या ठिकाणी आगीमुळे फार मोठं आर्थिक नुकसान या नारायणगाव बाजारपेठेमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं आहे। केवळ हे कपड्याचं दुकानच नाही तर त्याच्या बाजूला असणारं जे काही वराडी मेडिकल आहे त्याचाही थोडासा काही भाग या आगीच्या साईडचा जो पत्रे आहेत शटर्स आहेत त्याच्यावरचा भाग आपल्याला जळालेला दिसतो आहे। त्याचप्रमाणे या अष्टविनायक रेडीमेडच्या पाठीमागं जी काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायालासुद्धा या ठिकाणी हे व्यवसायसुद्धा बाधित झालेले आहेत आणि त्यामुळे एकंदरच या परिसरामध्ये सकाळपासूनच हे जे काही इथली आर्थिक गडी आहे ती आर्थिक गडी विस्कटलेली आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि या आर्थिक नुकसान जे झालं आहे त्याचा प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे झालेलं या ठिकाणी बोललं जातं आहे आणि त्यामुळे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आग किती वाजेपर्यंत नियंत्रणात येईल आपण सध्या तरी सांगू शकत नाही, परंतु सामूहिक प्रयत्नातून ही आग निश्चितच विझवली जाईल आणि आगीवरती नियंत्रण मिळवलं जाईल। समाज दर्पणसाठी सचिन डेरे, नारायणगाव। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।